नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. माझ्या किचनमध्ये आज कर्नाटकी स्पेशल वांगी भात मसाला बनतो आहे. हा मसाला आपल्याकडच्या सगळ्याच भातांना चालतो. बटाटे भात, मटर भात, नंतर तोंडले भात. आता आपण किचनमध्ये आलेलो आहोत आणि आता यामध्ये गॅस लावून पॅनमध्ये आता आपण मी लाल मिरच्याची जी लाल तिखट घेतलं, पॅनमध्ये मी चणा डाळ टाकली आणि उडदाची डाळ टाकली. ही खमंग भाजून घेऊया. ह्याच्यात मी सुकं खोबरं घेतलं आहे, त्यानंतर अख्खे धणे, अख्खे जिरे, लवंगा, काळे मिरे, त्यानंतर मोठी वेलची आणि छोटी वेलची म्हणजे काळी वेलची आणि हिरवी वेलची, मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि आता जायपत्री आणि दालचिनी आणि मग मी घेतलं आहे तेजपान. हे तेजपान आणि आता आपण हे भाजून काढून घेऊ. याच्यामध्ये मेथीचे दाणे, अख्खे धणे, अख्खं जिरं थोडंसं भाजून घेऊ. यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की लवकर फुटतं आहे, म्हणून अगदी अर्धा चमचा मीठ टाकलं. भाजून वेगळं काढलं आणि आता अख्खी वेलची, त्यानंतर लवंगा, काळे मिरे, तेजपान, दालचिनी आणि जायपत्री हे पण टाकलं. हे भाजून आपण काढून घेऊया आणि नंतर गॅस बंद करून आता मी यामध्ये राहिलेले जे पदार्थ आहेत त्यापैकी हळद, लाल तिखट, मीठ आणि हिंग उरलं आहे. तर या गरम पॅनमध्येच मी खोबरं घातलं आहे आणि आता या सगळ्या मसाल्यावर हळद, लाल तिखट, हिंग आणि मीठ घालून मी आता हे दळून आणते. हा मसाला मी दळून आणला आहे. तुम्हाला मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. हा मसाला करून ठेवा, खूप सुंदर लागतो आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट जरूर पास करा.